क्रमवार संख्या, ठीक आहे। क्रमवार संख्या म्हणजे त्या क्रमाने असाव्या असं अपेक्षित आहे। 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4, 4 च्या नंतर 5 असं करत 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 इन्फिनिटी पर्यंत, ठीक आहे, अनंतापर्यंत असा क्रम असतो। तुम्ही असं करू शकत नाही 1 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 9, हा काही क्रम नाही आहे। एवढं कळलं, क्रमाने असण्यासाठी जे नैसर्गिक क्रम आहे आपला तो अपेक्षित कसा आहे, त्याच्यानंतर 1 ऍड केला पाहिजे। लक्षात आहे, 1 नंतर 1, 1 नंतर असा क्रम असतो। आता क्रमवार संख्या दुसरी गोष्ट आहे, क्रमवार समसंख्या म्हणतात, सम संख्या। आता क्रमवार समसंख्या म्हटल्याच्या नंतर काय येत असतं की बाबा सम म्हटल्यावर 2, 2 झाल्यावर 4, 4 झाल्यावर 6, 6 झाल्यावर 8, हे असंच येणं अपेक्षित आहे, ठीक आहे। पण असं म्हणू शकत नाही 2 झाल्यावर 3, 3 झाल्यावर 5, 5 झाल्यावर 8 कुठंतरी 12 कुठंतरी, हे काही क्रम नाही, हे चुकीचं आहे। समसंख्येचा क्रम असा असतो, कळतंय। आता आपल्याला तिसरी गोष्ट शिकायची आहे की क्रमवार आहे पण विषम संख्येच्या बाबतीत बोलले जाईल। विषम संख्या, विषम संख्या याची संख्या मालिका कशी असते, विषम संख्येच्या नंतर 1, 3, 5, 7 असा पद्धतीने असेल, ठीक आहे। 1 झाल्यावर 2, पुन्हा 5, काहीतरी 9, काहीतरी 13 असं असू शकत नाही, ही चुकीची पद्धत आहे। त्याच्यातला फरक जो असतो की 1 मध्ये 2 टाकल्यावर 3, 3 मध्ये 2 टाकल्यावर 5, 5 मध्ये 2 टाकल्यावर 7, हा फरक सारखा असतो। आणि समच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, 2 मध्ये 2 टाकले 4, 4 मध्ये 2 टाकले 6, 6 मध्ये 2 टाकले 8, तर हा जो फरक असतो तो नेहमी सारखा असावा, तर त्याला आपण म्हणतो क्रमवार असतो। आता हे नैसर्गिक आहे, नैसर्गिक संख्या, हे क्रमवार नैसर्गिक मूळ संख्या पहिल्या आणि ह्या क्रमवार विषम संख्या। आता हे कशासाठी शिकवलं आपण, तर आपल्याला यांच्या बेरजा जर घ्यायच्या असल्या, क्रमवारची बेरीज, क्रमवार संख्यांची बेरीज असते, एक क्रमवार संख्येची बेरीज, दुसरं क्रमवार संख्यांच्या वर्गांची बेरीज, कशाची बेरीज, वर्गांची बेरीज, आणि तिसरी एक गोष्ट आहे याच्यामध्ये क्रमवार संख्यांच्या घनांची बेरीज, कशाची बेरीज, घनांची बेरीज। ते कशा पद्धतीने करायचं आज आपल्याला शिकायचं आहे। क्रमवार संख्या कशा असतात त्यांचे, जसे की 1 + 2 + 3 असं करत 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 +10, तर एवढ्या अंकांची बेरीज काय होते, तर हे क्रमवार संख्येची बेरीज आहे। दुसरं क्रमवार संख्येच्या वर्गाची बेरीज म्हणलं की 1 चा वर्ग + 2 चा वर्ग + 3 चा वर्ग असं करत करत 10 चा वर्ग, तर याची बेरीज काय होते आपल्याला एक्झॅक्टली कळलं पाहिजे की कशा पद्धतीने काढतात। आणि तिसरी गोष्ट आहे 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन असं करत करत 10 चा घन, तर याची किंमत काढायची, तर ही कशा पद्धतीने काढतात बघायचं। लक्षात आलं सगळं। सगळ्यात पहिला आपल्याला बघायचं आहे आता की मला पहिल्या 5 क्रमवार संख्यांची बेरीज, क्रमवार संख्यांची बेरीज करायची। बेरीज किती, हा आपला प्रश्न आहे, ठीक आहे। हा आपला झाला प्रश्न की पहिल्या 5 क्रमवार संख्यांची बेरीज। पहिल्या 5 म्हणल्यावर मला क्रमाने असल्यावर 1 च्या नंतर 2, पण बेरीज म्हणल्यावर 1, 2, 3, 4 आणि 5 याची बेरीज काय होते हा प्रश्न आहे आपला, कळतंय। याचं सूत्र काय करायचं, शेवटचा अंक पकडायचा, n म्हणतात याला काय म्हणतात, n बरोबर काय। शोध कसा घ्यायचा, शेवटचा अंक याला n म्हणायचं, कळतंय। सूत्र काय आहे, क्रमवार संख्यांची बेरीज, क्रमवार संख्यांची बेरीज, याचं सूत्र आहे n × n+1 भागिले 2। आता n म्हणजे शेवटचा अंक म्हटलं होतं मी, शेवटचा अंक हा नाही, हा नाही, हा नाही, हा नाही, पण हा आहे, याला n म्हणायचं।
मग 5 टाकले यांच्या जागी, पुन्हा या यांच्या जागी 5 टाकले, अधिक 1 भागिले 2, पुन्हा 5, 5 आणि 1 6 झाले भागिले 2, 2 त्रिक 6, 5 त्रिक 15. मग आता ही गोष्ट लक्षात राहत ते बरेच वेळेस आपल्याला म्हणजे की करायचं कसं शॉर्टली कळायला पाहिजे. आता जर तुम्हाला असं सांगितलं मी की बाळांनो पहिल्या 5 ऐवजी पहिल्या 10 क्रमवार संख्या, आता अंक बदलला मी 10, तर स्पीडनं करत असताना काय करायचं, बेरीज करायची. तिथे बेरीज विचारली की डायरेक्ट करायचं आपण काय, 10च्या पुढचा 1 2 अंक 11 भागिले 2, 2 पंच 11 पाची 55. बरोबर आहे. आता हे तर झालं आपली शॉर्ट ट्रिक्स. आपण मागे एक अजून गोष्ट शिकली होती, कोणती, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे जर अंक असतील तर मी जोड्या पाडल्या होत्या. हे याच्यासोबत 10 आणि 1 11, 2 आणि 9 11, 3 आणि 8 11, 4 आणि 7 11 आणि 5 आणि 6 11. 11 11च्या किती जोड्या झाल्या, 1 2 3 4 5. याची बेरीज झाली 10 आणि 1 11. 11 किती वेळेस आला तर 5 वेळेस आला. 11 पाची 55. या पण पद्धतीने करता येते. आता मला काय करायचं आहे बघा, की पहिल्या 15 संख्यांची बेरीज केली. पहिल्या 15 संख्यांचे सूत्र काय आपलं, n × n + 1 भागिले 2. n म्हणजे काय, याचा अर्थ काय व्हायला लागला, पहिल्या क्रमवार 15 संख्या म्हणजे कसं व्हायला माहिती आहे का, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक असं करत 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 किती 15, आणि याची किंमत काय, असं त्याचा अर्थ व्हायला लागला. ते प्रश्न तसा आहे. मग आता याचं सूत्र काय करायचं, n किती आहे रे आपला शेवटचा अंक 15. हे 15 + 1 म्हणजे 16 येथे घेत असतात. 15च्या नंतरचा 1 2 ला 16 घ्यायचा, पण आपण मांडणी करूया. 15 अधिक 1 भागिले 2 15, 15च्या 15 ने 16, पुन्हा 2 2 8 16. बरोबर आहे. पुन्हा काय करायचं, 8 पंच 40, 40 0 हातचे आले 4, 8 1 8 9 10 11 12 म्हणजे 120. लक्षात येते. पुन्हा बघा पहिल्या, आता एक नवीन प्रश्न करूया आपण. पहिल्या 22 क्रमवार संख्येची, क्रमवार 22 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, हा आपला प्रश्न आहे. ठीक आहे, कळतंय का. हा आपला बाळांनो प्रश्न झाला. पहिल्या n काय सापडणार आहे रे आपल्याला, n काय सापडणार, 22 म्हणजे n बरोबर 22. आता काढायचं आहे मला, बेरीज काढायची आहे. नैसर्गिक क्रमवार संख्यांची बेरीज बरोबर n × n + 1 / 2. शेवटचा अंक सापडला 22. n म्हणजे 22, तर 22. मग या 22 मध्ये 1 टाकायचा, 23 वेळा. पण मला असं लिहायचं आहे 22 अधिक 1 भागिले 2. ठीक आहे. आता पहा 22 आणि 22 आणि 23 2 2 1 2 11 11 गुणिले 23, 11 3 33 3 आले, 11 2 22 22 23 24 25 253 याची बेरीज असणार आहे. लक्षात येते सर्वांना. मग तुम्हाला एवढा गोंधळ करण्याऐवजी कधी आता हे सूत्र लक्षात राहत नाही. बरेच वेळेस आपण सूत्र लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो, नाहीच राहत. मला कोणी सांगितलं की पहिल्या 49 संख्यांची बेरीज सांग मला, 49 संख्यांची. असं म्हटलं की 1 2 ला 49 नंतर कोण येतं, तर 50 येतं. बरोबर आहे. भागिला 2, याने याला भागिले किती आलं, 50च्या निम्मे 25. आणि आता 49 ला 25 ला भाग गुणायचं, 25 9 5 45 4 5 20 20 4 24 अधिक 9 2 18 18 8 ला 1 4 2 8 आणि 9 हे झाले 5. हे किती झाले 12 1
10 12 1225 49 पर्यंत संख्येची बेरीज. मग आता तुम्हाला कधी असं कोणीही सांगितलं की तुम्हाला 100 पर्यंत संख्येची बेरीज किती होते विचारलं, किती 100 पर्यंत, मग तुम्हाला एका सेकंदात कळलं पाहिजे 100 म्हणजे n, 100 मध्ये 1 टाकायचा, 1 से 1 n + 1 हे n झाला, n + 1 n म्हणजे 100 आणि 100त 1 टाकलं की 1 से 1 भागिले किती, याचे किती झाले, 100 चे 2 तुकडे पाडले 50. आता 1 से 1 गुणिला 50, याचा अर्थ काही नसतो, शून्य न गुणायचं, 5 × 5 0 5 × 5 50. हे याचं किती आलं उत्तर, हे त्याची बेरीज आहे. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? आता तुम्हाला कोणी जर असं कितीही मोठ्या संख्येची क्रमवार अशी सिरीज दिली, फक्त एकच काम करायचं, पुढचा अंक घ्यायचा आणि 2 न भागायचं. मग काही मुलींना असा गोंधळ होतो की आपल्याला नाही का समजा जमत नसेल की मला सर कसं करू, पहिल्या 7 संख्येची बेरीज सांगितली, मी काय करणार, 7च्या पुढे 8 भागिले 2, पहिल्या 8 संख्येची 8च्या पुढे 9 भागिले 2, पहिल्यांदा 7 संख्येची विचारली, पुन्हा 8 ची विचारली, भागाकार करताना पहा इथं कितीला भाग जाते, 2 चोक 8, इथं कोणाला 9 ला भाग जात नाही, पुढच्या संख्येला पहिल्या संख्येला जाते, 2 चोक 8 कळतं, 7 चोक 28, 9 चोक 36 कळतंय, अशा पद्धतीने करायचं. आता हे कशाचं झालं बाळांनो, क्रमवार संख्येची बेरीज आहे. आता मला काय करायचं आहे, क्रमवार संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. कशाची करायची, वर्गांची बेरीज, म्हणजे वर्गांची सिरीज कशी राहते पहा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, असं कळतं. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे. आता प्रश्न पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, वर्गांची बेरीज किती, याचं एक सूत्र आहे, काय, तर n + 1 n पुन्हा 2n + 1 भागिले 2, सॉरी 6 भागिले किती, हे सूत्र लक्षात ठेवा. आता लक्षात एवढं मोठं सूत्र ठेवणं जर लक्षात राहत नसेल तर गंमत सांगतो तुम्हाला काय करायचं. किती संख्या सांगितल्या त्यांनी, n म्हणजे 5 समजू का मी, एवढं कळलं. आता बघा इथे मी काय करायला लागलो, इथं 5 घेतलं, ठीक आहे, 5 + 1 पुन्हा 2 गुणिला 5 अधिक 1 भागिले 6, 5 आणि 1 6, बरोबर आहे. पुन्हा काय करायला लागलं, 5 दोन्ही 10 आणि 1 11 भागिले 6, 6 कटले का, 11 5 बरोबर आहे. पहिल्या 5 संख्यांच्या वर्गांची बेरीज, कशाची बेरीज केली. आता ही सिरीज कशी असणार आहे, पहिली 5 संख्या, हे पहा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग, हे सगळ्या संख्येचे. आता मुलींना करतो म्हणलं तर ते अवघड जाते. सर 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, मग ते एवढं सगळं करत बसायला खूप वेळ लागणार की नाही. हे सगळं करायला काय लागणार आहे, वेळ भरपूर लागणार आहे. मग तुम्हाला काय करायचं, हा फॉर्म्युला वापरायचा. मग हे फॉर्म्युलाही लक्षात राहत नसतं तर एक सोपी आयडिया करायची. हा फॉर्म्युला लक्षातच राहत नाही, पहिल्या 5 संख्येचं म्हणलं असं मी करत असतो. पहा जरा असं जमते का तुम्हाला, लक्षात घ्या. खाली 6 ने भागायचं हे लक्षात ठेवा, 2 फुले लिहायच्या, ठीक आहे. किती 5 सांगितलं की नाही, 1 2 5 च्या नंतरचा अंक 6 आहे. 5 नाही, 5 च्या नंतरचा 1 2 ला अंक किती आहे, 6. आणि पुढे काय केलं, 5 ची दुप्पट करून 1 टाकला, 5 दोन्ही 10, 10 आणि 11, जाणीवपूर्वक करणारे. 5 ची दुप्पट केली प्लस 1 केला, 5 दोन्ही 10, 10 आणि 6 कटले, 11 5 55. आता पहिल्या 6 संख्येचं तुम्हाला विचारलं, किती संख्येचं, पहिल्या
6 संख्यांच्या वर्गाची बेरीज, पहिल्या 6 संख्यांच्या वर्गाची बेरीज. तर आता 6 संख्येच्या म्हणजे इथं काय करसाल, 12 भागीला 6. पहा म्हणाले पहिल्या 6 संख्या विचारल्या, आता 5 नाही, किती 6. 6 मध्ये 1 टाकला 7. 6 ची दुप्पट साइन दोन्ही 12 मध्ये 1 टाकायचा, दुप्पट करू 13. बरोबर आहे. 6 6 कटले, 7 गुणिले 13 किती वेळेला 23 साठी 7 त्रिक 21, 2 7 1 8 9 23 साठी 91. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्हाला नाही काय करायचं आहे, आता वर्गांची बेरीज करायची आहे. आता एक प्रश्न पहा, पहिल्या 8 नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. कोणाची बेरीज? वर्गांची बेरीज. असा प्रश्न आला की घाई भरून जायचं नाही, लक्ष द्या काय करायचं बघा. किती संख्या आहेत? 8. ठीक आहे. आता मी पहा त्याला लिहिताना कसं करायला लागतो. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग आणि याची किंमत काय, हे असा प्रश्न आहे. वरचा मुद्दा एकच आहे, हे लक्षात राहत नाही आपल्या. त्याच्यासाठी सोपं लक्षात ठेवायचं. n म्हणजे काय झाला आपला 8 झाला, एवढं कळलं तुम्हाला. आता सूत्रात लक्ष करायचं. पहिलं n याला भागीला 6 करायचं, बरोबर आहे. पुन्हा काय म्हणलो होतो, n प्लस 1 आणि पुन्हा 2n प्लस 1. पहिल्यांदा n प्लस 1 करायचं, पुन्हा किती करायचं 2n प्लस 1 करायचं भागीला 6. n आपला काय आहे 8. 8 मध्ये 1 टाकायचा, 8 प्लस 1 पुन्हा 2 गुणिला 8, n ची किंमत 8, हा 2 अधिक 1 बरोबर आहे भागीला 6. आता बघा 8. ठीक आहे. 8 च्या पुढचा अंक 8 आणि 1 9. त्याची दुप्पट करायची. 8 दोन्ही 16, 16 आणि 1 17, 8 दोन्ही 16, 16 आणि 17 भागीला 6. आता कटाकटी कशी करायची पहा. 3 च्या पाड्यात दोघं येतात. 3 दोन्ही 3 त्रिक पुन्हा 2 चोक 4 3 17 याचा गुणाकार करायचा. 4 3 17 4 त्रिक 12, 12 गुणिला 17 गुणाकार करायचा. 12 गुणिला 12 साठी 84, 8 12 1 12, 12 8 20, 204. याची बेरीज किती झाली 200. वर्गांची बेरीज किती 204. कळायलं की डोक्याच्या वरून चाललं. आता नाही का तिसरा एक प्रश्न येतो नेहमी आपल्या परीक्षेला, घनांची बेरीज. कशाची? घनांची. पहिल्या 4 संख्येच्या घनांची क्रमवारपणा. पहिल्या 4 क्रमवार संख्यांच्या घनांची बेरीज किती. आता असा प्रश्न आला की घन पाठ पाहिजे, आपल्याला बेजार होतो आपण. असे घन लक्षातही राहत नाही. पहिल्या 5 मध्ये 1 चा घन 2 चा घन 3 चा घन 4 चा घन बरोबर किती नाही जायचं गोंधळात. सोपं करायचं. सोपं काय करायचं पहा. आता थोडं लक्ष द्या. याचं सूत्र आहे, पहिलं जे सूत्र होतं आपलं n × n + 1 भागिले 2. हे पहिलं सूत्र सरळ संख्यांची बेरीज, बरोबर आहे. क्रमवार संख्येची. या संख्येपेक्षा याच्यात फक्त एकच बदल करायचा. घन काढत असताना याचा वर्ग करायचा. घन काढत असताना डोक्यावर पहिल्या सूत्राच्या डोक्यावर फक्त स्क्वेअर करायचा. कळलं. n × n + 1 / 2 याचा वर्ग करायचा. आता n काय आहे आपला 4 आहे, बरोबर आहे. 4 पुन्हा 4 अधिक 1 भागिले 2 आणि याचा काय आहे आता वर्ग.
5 4 गुणिले 1 म्हणजे 4 गुणिले 1 म्हणजे 5 भागिले 2 पुन्हा याचा वर्ग बे दोन्ही 5 दोन्ही 10 चा वर्ग 10 100. आता हे होते का पाहू आपण. हा एक झाला, एकचा घन एकच आहे, दोनचा घन किती व्हायला लागला, दोन्ही 4 4 दोन्ही 8 व्हायला लागला बरोबर आहे. तीनचा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 4 चूक 16 16 चूक 64. या 4 चा पाहू आपण बेरीज 100 येते का पहा. हे किती आहे 8 आणि 9 9 आणि 7 16 16 आणि 4 20 20 सी 0 हात आले 2 2 आणि 2 4 4 आणि 6 10 आली बेरीज 100. कळलं का काय करायचं. अशा पद्धतीने हे कशाची आहे, घनांच्या बेरीज करायसाठी हे सूत्र वापरायचे n * n + 1 भागिले 2 जे पहिलं सूत्र होतं. आता या दोन सूत्रामध्ये फरक काय आहे पहा, जरा थोडंसं सांगतो तुम्हाला. म्हणजे काय की पहिल्या 4 क्रमवार संख्येची बेरीज संख्येची बेरीज हा प्रश्न आहे पहिला. आणि दुसरा प्रश्न काय पहा, पहिल्या 4 क्रमवार संख्येच्या घनाची बेरीज. पहा शब्द वापरला मी काय, घनाची बेरीज. सूत्रात काहीच फरक नाही, सूत्रात थोडा बदल होते. पहा काय करायचं, इथलं सूत्र बरं निरीक्षण करा. क्रमवार संख्या म्हणजे कोणतं याला 1 + 2 + 3 + 4 याची बेरीज किती येते इकडे प्रश्न आहे. आणि इकडला प्रश्न आहे 1 चा घन + 2 चा घन + 3 चा घन + 4 चा घन. याचं काय पहा, फक्त डोक्यावर काय दिलेलं आहे घन. आता इथं पहा काय व्हायला लागलं, इथलं सूत्र आहे n * n + 1 भागिले 2. आपल्याला सगळ्याची बेरीज काढायची असेल. n काय आपला 4 4 4 + 1 भागिले 2 4 4 आणि 5 5 भागिले 2 बे दोन्ही 4 बे पंच 10. हे पहा बेरीज होते का. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 आलं बरोबर. आता वर्गाची बेरीज करताना सूत्र हेच वापरायला बार काही निरीक्षण करा n * n + 1 भागिला 2. पण त्यांनी वापरला घनाचा शब्द वापरला की मी इथं घन असं नाही लिहिणार, मी इथं लिहिणार स्क्वेअर. घन जरी काढायचा असेल तरी स्क्वेअर लिहायचं, घन काढायचं असेल तरी स्क्वेअर काढायचं. हे घन होतं, पण घन काढायचं असेल तरी या पहिल्या फॉर्म्युल्यावर काय करायचं आहे, स्क्वेअर लिहायचं आहे. आता बघा काय होतं, म्हणजे काय n म्हणजे काय आपलं 4 4 4 4 आणि 1 5 4 + 1 भागिले 2. आणि याचा वर्ग 4 × 5 भागिले 2 बे दोन्ही 4 बे पंच 10 10. हे 10 झालं, पण या 10 चा काय करायचं आहे आपल्याला वर्ग. 10 चा वर्ग म्हणजे 10 × 10 काय झालं 100. 100. इथं किती झाली बेरीज 10. इथं काय 100 हे झाली 100. त्याच्या घनाची बेरीज किती झाली 100. लक्षात यायला. तर आता आपल्याला नाही का अशा पद्धतीने गणित घेऊया आपण. पहिलं गणित नाही का तुम्हाला नाही का थोडंसं लक्षात घ्या काय म्हणायचं. पहिल्या 6 क्रमवार संख्येची बेरीज. ठीक आहे, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे पहिल्या 6 क्रमवार संख्येच्या वर्गाची बेरीज. आणि तिसरा प्रश्न काय करायला मी, पहिल्या 6 क्रमवार संख्येच्या घनांची बेरीज. घनाची
घनांची बेरीज. 3 पद्धतीचे गणित आपल्याला नेहमी येतात. पहिल्या 6 क्रमवार संख्येची बेरीज म्हणल्याच्या नंतर काय झालं, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 याची बेरीज केली. दुसरं वर्गाची बेरीज म्हणल्यावर 1 वर्ग + 2 चा वर्ग + 3 चा वर्ग + 4 चा वर्ग + 5 चा वर्ग + 6 चा वर्ग याची बेरीज केली. आणि तिसरा प्रश्न काय आला, 1 चा घन + 2 चा घन + 3 चा घन + 4 चा घन + 5 चा घन + 6 चा घन + 6 पर्यंतच आहे ना, ठीक आहे, एवढ्याची बेरीज केली. कळाले? आता सूत्रच लक्षात कसे ठेवायचे पहा. शेवटचा अंक पकडायला याला करत असताना कसं करायचं पहा. थोडंसं 6 घेतला, 6 च्या पुढचा एक अंक घ्यायचा आहे भागिले 2 बेत्रिक 6 सात्रिक 21 ही त्याची बेरीज आहे. दुसरा प्रश्न कसा करायचा पहा, की मी हे 6 घेतला, ठीक आहे, याला खाली भागाकाराचा वर 6 घ्यायचा, ठीक आहे. हा शेवटचा n घेतला 6, 2 गुणाकाराचे चिन्ह आहे त्याच्यात, 2 गुणाकाराचे चिन्ह. हे शेवटचा, हे 6 वेगळा, हा 6 इथे घ्यायचा, याच्यामध्ये 1 टाकायचा, 7 झाला. या 6 चे दुप्पट करून 1 टाकायचा, sin 2 12, sin 2 12, दुप्पट sin 2 12, 1 टाकला 13 झाला. फार काही नाही का, फक्त इथं +1 केला, इथं फक्त 1 टाकला, 7 झाला. n +1 पुन्हा 2n +1 आहे, की sin 2 12 12 ने 13, 6 6 कटले, 13 ला 13 साती 7 × 21, 21 चे 7 × 7 8 9, 13 साती 91. कळलं? आणि हे शेवटचं काय करायचं, गंमत फार मजेशीर आहे, याचं काहीच करत बसायचं नाही. हा जो शेवटचा आहे की नाही 21, पहिला बेरजेचा 21 केला आणि त्याचाच वर्ग करून टाकायचा डायरेक्ट, कारण याचाच वर्ग करत असतो ना आपण, म्हणजे याच अंकाचा वर्ग करून टाकायचा. 441 डायरेक्ट उत्तर आहे, म्हणजे 21 चा वर्ग करून टाकला मी तर 441. तर तुम्हाला आता थोडंसं आपण फॉर्म्युल्यात येऊन जाऊ, लक्ष नाही राहिलं. आता पहा, पहिलं n × n + 1 भागिले 2, n म्हणजे काय रे, इथं 6 + 1 भागिले 6, 6 ने भागिले 32 37 आलं. आता दुसरा फॉर्म्युला बघा, n + 1 2n + 1 डिवाइडेड बाय 6. n काय आपलं 6, पुन्हा इथं काय आलं 6 + 1, पुन्हा 6 × 2 + 1 भागिला 6, पुन्हा पहा 6 6 ने 7, sin 2 12 12 ने भागिला 6 6 कटले, 6 6 कटले, 13 साती 91, 13 साती 91. आणि शेवटचं सूत्र काय, n × n + 1 भागिला 2 आणि याचा वर्ग, n म्हणजे काय 6, 6 + 1 भागिला 2, या सगळ्याचा वर्ग, 6 × 7 भागिला 2 याचा वर्ग, 32 6 7 21, 21 चा वर्ग 441. कळालं? म्हणजे पहिल्या 6 क्रमवार संख्येची बेरीज झाली 21, पहिल्या 6 संख्येच्या वर्गांची बेरीज झाली 91 आणि पहिल्या 6 संख्येच्या घनांची बेरीज झाली 441. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला कोणते कोणते जेव्हा तुम्हाला करायचे आहे, पहिल्या रिकामी जागा संख्येची बेरीज असं तुम्हाला आलं, पहिल्या नैसर्गिक संख्येची बेरीज, जे काही आकडा असेल ते तुमच्या मनात, त्याचं सूत्र लिहायचं n × n + 1 डिवाइडेड बाय 2, ठीक आहे. दुसरा आहे पहिल्या डॅश 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 जे काही आपण आकडा असेल 2 4 5 6 8 संख्येच्या वर्गाची बेरीज, जेव्हा म्हणलं वर्गाची बेरीज हे काढायचं असेल तर सूत्र कोणतं वापरायचं, n × n + 1 आणि पुन्हा 2n + 1 भागिला 6. आणि तिसरं सूत्र काय वापरायचं, पहिल्या डॅश डॅश क्रमवार संख्येच्या घनांची बेरीज काढायची असेल काय करायचं, n पहिलं सूत्र लिहायचं, n × n + 1 भागिले 2 आणि त्याला सगळ्याला एका
कंसात टाकायचे, त्याचा काय करायचं, वर्ग करायचा आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं. तुम्हाला जेव्हा कधी ना काही एखादं असं खूप मोठं गणित येत असतं, आपण जेव्हा कन्फ्युज होतो की तुम्हाला असं देतात ते की पहिल्या 70 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता काय 70 पर्यंत, 1 पासून 70 पर्यंत मोजणार आहात तुम्ही, मोजणं शक्य आहे का? त्यावेळेस तुम्हाला काय करायला, 70 च्या पुढचा अंक घ्यायचा, 2 न भागायचं. तुम्हाला नैसर्गिक संख्येची बेरीज, पुन्हा कशाची बेरीज सांगितली त्यांनी, वर्गांची बेरीज, वर्गाची बेरीज. पुन्हा कशाची बेरीज सांगितली त्यांनी, घनांची बेरीज. आणि जनरली हे 3 प्रश्न नेहमीच राहतात. या प्रश्नाला बारकाईने अभ्यास करायचा. आज तुम्हाला होमवर्क साठी असेल, पहिल्या 12 संख्यांच्या क्रमवार संख्येची बेरीज, पहिल्या 12 क्रमवार संख्येची बेरीज किती, पहिल्या 12 क्रमवार 12 संख्येच्या वर्गांची बेरीज किती, पहिल्या 12 क्रमवार संख्येच्या घनांची बेरीज किती, असे 3 प्रश्न तुम्ही सोडवणार. ओके.